नमस्कार श्रोते हो, आज आहे 13 मे. अत्यंत महत्त्वाची बातमी आपण घेऊन आले आहोत. 6,000 पगारवाढविषयी देवेंद्रजी फडणवीस यांनी काय सांगितले, तसेच आज कोणकोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा केले जाणार आहे. आपल्याला माहीतच आहे, महाराष्ट्र सरकारने एक पंधरवाडा राबवलेला आहे आणि या पंधरवाड्याच्या अंतर्गत राहिलेले सर्व पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावरती येणे. आता दिव्यांगाचं मानधन इतर राज्यामध्ये 4,000 आहे आणि आमच्या राज्यामध्ये फक्त 1,500 आहे. 1,500 मध्ये आमचं दिव्यांगाचं मानधनामध्ये काही होत नाही, तो जगूच शकत नाही. जर दिव्यांग जगावा असं वाटत असेल तर मानधन वाढवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. चालू आहे. तसेच 6,000 पगारवाढविषयी देवेंद्रजी फडणवीस तसेच बच्चूभाऊ कडू यांनी देखील काय म्हटले आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. श्रोते हो, जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच साईडला दिलेल्या बेल आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणारे सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. आता देवेंद्रजी फडणवीस यांनी काय सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे, तसेच स्क्रीनवरती आपण बघू शकता की कोणकोणत्या योजना ज्या आहेत तर त्या नवीन योजना असेल, तसेच दिव्यांगांची कर्जमाफी असेल, तसेच इतर गोष्टी देखील सरकारने मंजूर केलेल्या आहे. होय, सरकारने जवळजवळ 18 ते 19 मागण्या दिव्यांगांच्या मान्य केलेल्या आहे. यामध्ये कशाकशाचा समावेश आहे हे देखील आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत. परंतु जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जे व्हिडिओज आहेत तर ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. ठीक आहे, आता सुरुवातीला तालुक्यांची यादी बघूया. 13 मे या तारखेला म्हणजेच आज कोणकोणत्या तालुक्यामध्ये जे आहे तर ते DBT प्रणालीमार्फत पैसे वितरण केले जाणार आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्याला काय सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली आहे, म्हणजेच 6,000 रुपये पगारवाढ होणार याविषयी काय सांगितलेले आहे हे देखील आपण पुढे पाहणारच आहोत. ठीक आहे, चला आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया. सुरुवातीचा आजचा तालुका आहे 13 मेचा अहिल्यानगरमधील अकोले तालुका, तसेच जामखेड, अकोले जामखेड या तालुक्यामध्ये आज जे आहे तर ते 13 मेच्या दिवशी 3,000 रुपये वितरित केले जाणार आहे. आता कुणाला केले जाणार आहे हे देखील आपण पुढे पाहणार आहोत. तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला पैसे मिळणार आहेत की नाही. ठीक आहे, आता बघूया पुढील जो तालुका आहे तो आहे कर्जत तालुका, त्यानंतर आहे कोपरगाव तालुका, त्यानंतर आहे नगर म्हणजेच नगर शहर, नेवासा व पारनेर. तर या तालुक्यातून कोण श्रोता आहेत आपल्याला पटापट कमेंट करून सांगायचं आहे. तसेच तुम्हाला पैसे मिळाले आहेत का ते देखील कमेंट करून सांगायचं आहे. नगरमध्ये 30 एप्रिल आणि 6 मेला ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, परंतु 13 मेला देखील या तालुक्यांमध्ये ट्रान्झॅक्शन होणार आहे. आता हे पैसे कधीचे आहे हे आपण पुढे पाहणारच आहोत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. पुढे बघूया पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. तो आहे पारनेर तालुका आहे, त्यानंतर राहाता तालुका आहे आणि पाथर्डी तालुका आहे. राहाता, पाथर्डी, तसेच पुढील जो तालुका आहे तो आहे राहुरी, संगमनेर आणि शेवगाव या तालुक्याचा देखील यामध्ये समावेश आपण पाहू शकतो. तर वरील तालुक्यामधून कोण श्रोता आहेत पटापट कमेंट करून सांगायचे. एवढ्या तालुक्यांची जी यादी आहे तर ती आपल्याकडे सध्या प्राप्त झाली आहे अहिल्यानगर शहरामधून, अहिल्यानगर जिल्ह्यामधून. तर या लाभार्थ्यांना आज जे आहे तर ते पैसे मिळणार आहे. तसेच बरीच तालुक्यांची यादी देखील पुढे आहे, त्यामध्ये आपण बघूया आता पुढील तालुक्यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे, ज्यामध्ये अकोला, त्यानंतर अकोला, बालापूर, तसेच बालेश्वर टाकली, तसेच मूर्तिजापूर, पतूर या तालुक्यांचा देखील समावेश आहे, ज्यांना आज म्हणजेच 13 मेच्या दिवशी पैसे मिळणार आहे. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पुढील देखील तालुक्याची यादी आहे, तसेच 6,000 रुपये पगारवाढविषयी देखील आपण माहिती पाहणार आहोत. देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्याला काय सांगितलेले आहे हे देखील आपण पुढे पाहणारच आहोत. ठीक आहे, पुढील तालुक्याचे नाव आपण बघूया. ते आहे तेल्होरा तालुका आहे.
तर अशा बऱ्याच तालुक्यांचा समावेश आहे. आता पुढील तालुके आपण पाहूया, ते देखील अत्यंत महत्त्वाचे तालुके आहे आणि ज्यामध्ये आज म्हणजेच 13 मेच्या दिवशी 3,000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा केले जात आहे. अचलपूर असेल, अमरावती असेल, त्यानंतर अंजनगाव, सुरजी, अचलपूर आणि अमरावती, तसेच पुढील तालुका आहे चांदूर रेल्वे. तर चांदूर रेल्वेची देखील बरीच श्रोता आपल्याकडे आहेत, त्यांनी पटापट कमेंट करून सांगायचे. चांदूर बाजारची देखील बरीच श्रोता आहेत. तर या तालुक्यांमध्ये 13 मेच्या दिवशी पैसे वितरण केले जाणार आहे. ठीक आहे, 13 मे म्हणजेच आजच्या दिवशी वरील तालुक्यांमध्ये पैसे वितरण केले जाणार आहे. आता बच्चूभाऊ कडू 6,000 पगारवाढविषयी बच्चूभाऊ कडू यांनी आंदोलन करण्याचे निश्चित केलेले आहे. या आंदोलनाची देखील आपण माहिती वारंवार देत असतो. तसेच 6,000 विषयी देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. ते काय आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत. त्याआधी अधिक तालुक्यांची यादी बघूया. तर ते आहे पुढील तालुका मोहर्शी, त्यानंतर पुढील तालुका आहे तिवसा, त्यानंतर आहे वरुड. या तालुक्यांचा देखील 13 मेच्या तारखेमध्ये समावेश आहे. तर या वरील तालुक्यामधून कोणकोण श्रोता आहेत पटापट आपल्याला कमेंट करून सांगायचे. अशी बरीच तालुक्यांची यादी आणखी देखील आहे, ते देखील आपण पुढे पाहणारच आहोत. ठीक आहे, पुढील जो तालुका आहे तो आहे आष्टी तालुका आहे, त्यानंतर बीड, त्यानंतर आहे धारापूर, गेवराई, तसेच केज आणि माजलगाव. या तालुक्यांचा देखील 13 मेच्या 3,000 रुपये वाटपामध्ये समावेश आहे. तर अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. या तालुक्यामधून वरील तालुक्यामधून कोणकोण श्रोता आहेत त्यांनी कमेंट करून सांगा तुम्हाला किती तारखेला ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. तर या वरील सर्व तालुक्यांमध्ये जे आहे तर ते DBT प्रणालीमार्फत आज 13 मेला 3,000 रुपये वितरण केले जात आहे, अशी माहिती संबंधित तहसील कार्यालयाकडून तसेच आमच्या विश्वसनीय सूत्रांकडून व कार्यालयीन अधिकाऱ्यांकडून माहिती जी आहे तर ती प्राप्त झालेली आहे. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. तसेच पुढे आपण 6,000 रुपये पगारवाढविषयी देवेंद्रजी फडणवीस यांचं काय मत आहे ते देखील पाहणार आहोत. त्याआधी अधिक तालुक्यांची यादी आपण पाहूया. ठीक आहे, आता उर्वरित तालुक्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्याचा समावेश आहे. त्यामध्ये आहे भंडारा तालुका आहे, त्यानंतर लखांदूर तालुका आहे, त्यानंतर आहे लखाणी तालुका, मोहोडी तालुका आहे, त्यानंतर आहे पवनी तालुका, त्यानंतर आहे साकोली, तसेच तुमसर. या तालुक्याचं देखील 13 मेच्या पैसे वितरणाच्या यादीमध्ये जे आहे तर ते नाव आलेलं आहे. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. 13 मेच्या तालुक्यांमध्ये भंडारा, बीड, अकोला व अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर या विभागातील जास्तीत जास्त तालुक्यांची माहिती आपल्यापर्यंत प्राप्त झालेली आहे. तसेच महाराष्ट्रातील इतर देखील तालुक्यांची यादी आहे, परंतु ती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. आता मेन गोष्ट आहे जी आपल्याला पाहायची आहे की 6,000 पगारवाढ होणार ह्याविषयी देवेंद्रजी फडणवीस काय म्हणाले आहेत. तर बघा, आपल्याला कल्पना आहे की गेल्या बऱ्याच दिवसांपासून बच्चूभाऊ कडू यांनी जे आहे तर ते दिव्यांगांना 6,000 रुपये पगारवाढ तसेच कर्जमाफी तसेच इतर 20 ते 25 मागण्यांसोबत जे आहे तर ते आंदोलन केले होते आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती सरकारने याला योग्य तो प्रतिसाद दिलेला होता. त्याचबरोबर सरकारने जे आहे तर ते आपण स्क्रीनवरती बघू शकतो की अनेक मागण्या जे आहेत तर त्या मान्य केलेल्या आहे. जसे दिव्यांगांची कर्जमाफी असेल, म्हणजेच जे दिव्यांग आहे आणि ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे अशा लोकांना तर अशा लोकांची जी आहे तर ती कर्जमाफी झालेली आहे. म्हणजे जे दिव्यांग व्यक्ती आहे आणि ज्यांनी कर्ज घेतलं तर त्या लोकांना आता परत कर्ज देण्याची गरज पडणार नाही. ठीक आहे, जसे सर्वसामान्यांची संपूर्णपणे कर्जमाफी होते तशी संपूर्णपणे दिव्यांग व्यक्तींची कर्जमाफी
सध्याला महाराष्ट्र सरकारने घोषित केलेली आहे. त्याचबरोबर आणखी देखील ज्या योजना आहेत त्या लागू केलेल्या आहेत, जसं की प्रत्येक शहरामध्ये स्वतंत्र दिव्यांगांना जे आहे तर ते सुविधा मिळणार आहे. त्याचबरोबर दिव्यांग लोकांना व इतर विशेष प्रवर्गातील लोकांसाठी जे आहे तर ते प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये, ज्या महाराष्ट्रामध्ये जे विद्यापीठ आहे तर त्यामध्ये स्वतंत्र एक ऑफिस स्थापन केलं जाईल आणि त्या अंतर्गत त्यांना ज्या ज्या सुविधांची गरज आहे तर त्या पुरवल्या जाईल, अशी माहिती सरकारकडून प्राप्त झालेली आहे. आता याचा ऑफिशियल GR आणि याविषयीची जी अधिक माहिती आहे तर ती आपण पुढे पाहणारच आहोत. तसेच 6,000 पगारवाढ विषयी देखील देवेंद्रजी फडणवीस यांनी जी आहे तर त्याला हिरवा कंदील दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आता हे कधी होणार आहे बघा, 6,000 पगारवाढ कधी होणार आहे तर त्यांनी आम्ही याविषयी सक्रिय भूमिका घेऊ असे स्पष्ट सांगितलेले आहे. देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं की आम्ही याविषयी सक्रिय भूमिका घेऊ, परंतु त्यांनी अद्याप तारीख किंवा याविषयीची अधिकृत घोषणा जी आहे तर ती कुठल्याही याच्यावरती केलेली नाही. म्हणजे गव्हर्नमेंटनी अधिकृतरित्या असं सांगितलेलं नाही आहे की आम्ही 6,000 रुपये तुम्हाला पगारवाढ देणार आहोत. परंतु विश्वसनीय सूत्रांकडून माहिती अशी मिळते आहे की जे आहे तर ते देवेंद्र फडणवीस म्हणजेच महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत, तसेच सामाजिक न्याय विभागाचे जे अधिकारी आहेत, जसे की आपण बघू शकतो हर्षवर्धनजी कांबळे असतील, त्यानंतर सामाजिक न्याय विभागाचे संजय शिरसाट असतील, या लोकांनी देखील आम्ही 6,000 रुपये पगारवाढ करू, यावर आम्ही मीटिंग घेऊन यावरती सविस्तर चर्चा करू असे देखील सांगितलेले आहे. परंतु सरकारकडून अद्याप तारीख किंवा कोणत्या लाभार्थ्यांना हा लाभ मिळणार आहे किंवा हे कधीपासून लागू होणार आहे याविषयीची अधिकृत घोषणा जी आहे तर ती केलेली नाही. आणि त्याच कारणामुळे आता काही दिवसांनंतर लगेचच जे आहे तर ते बच्चूभाऊ कडू हे एक मोठं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करणार आहे. असाच जो निर्णय आहे तर तो कर्जमाफी संदर्भात देखील शासनाने घेतलेला आहे. या पार्श्वभूमीवर देखील बच्चूभाऊ कडू हे एक मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये करणार आहे. तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती होती. तसेच अधिक जी तालुक्यांची यादी आहे तर ती आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूया, कारण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती देखील आपल्याला पाहायची होती. तर श्रोते हो, जर तुम्ही किंवा आपल्यापैकी कोणी या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर साईडला दिलेल्या बेल आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशीच जे महत्त्वपूर्ण माहिती आहे तर ती तुमच्यापर्यंत वारंवार पोहोचत राहील. ठीक आहे, चला तर भेटूया पुनश्च एकदा तालुक्यांच्या माहितीसह तसेच 6,000 रुपये पगारवाढविषयी अपडेटसह. तोपर्यंत मी शैलेश घेतोय आपली रजा. नमस्कार, धन्यवाद.